सुप्रभात. ब्रेकफास्टसाठी एक नवीन स्मूदी आहे ही. त्याच्यामुळे पचन चांगले होते, पोटाचे आरोग्य चांगले राहते. ह्याच्यामध्ये काळ्या मनुका, पिवळ्या मनुका, अंजीर, बदाम घातलेले आहेत आणि खजूर किंवा खारीक घालू शकतो. हे सगळे जिन्नस रात्री भिजवलेले आहेत. या स्मूदीमध्ये मी लाह्या पण घालणार आहे. ह्या लाह्या आहेत ज्वारीच्या. कोणत्याही धान्यापेक्षा त्याच्या लाह्या ह्या पचायला जड असतात. फक्त मी ह्या पाण्यात घातलेल्या आहेत, कारण लाह्या भाजताना त्या वाळूमध्ये भाजतात, तर थोडासा वाळूचा अंश त्याच्यामध्ये असू शकतो. कचकच लागेल खायला, म्हणून त्या पाण्यात घातलेल्या आहेत. म्हणजे खाली वाळूची कचकच खाली बसेल आणि वर तरंगणाऱ्या लाह्या मी स्मूदीमध्ये घेणार आहे. पहिल्यांदा हे जाड जिन्नस वाटून घ्यायचे आणि हे चांगले वाटून झाले की मग नंतर वरून ह्या ज्वारीच्या लाह्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. हे मिश्रण असं वाटून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी हा आवळा मुरंबा पण घातलेला आहे. आवळ्याचा मुरंबा मी असा करून ठेवते. आठवड्यातून एकदा आवळे आणते आणि तो करते. मागच्या वेळेला मी तुम्हाला आवळा मुरंब्याची रेसिपी सांगितलेली आहे. आपण आवळा मुरंबा किंवा आवळा पेठा बनवून तो वापरू शकतो दररोज. एक आवळा हा रोज खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. आता वरती मिक्सरच्या भांड्यामध्ये लाह्या घातलेल्या आहेत. त्याच्यासोबतच ड्रायफ्रूटसोबत लाह्या वाटून घेणार आहे. अशा प्रकारे ही 2 व्यक्तींना सकाळी नाश्त्याला होईल, ब्रेकफास्टला, अशी स्मूदी तयार झालेली आहे. 2 व्यक्तींची ही स्मूदी 2 ग्लास भरून तयार झालेली आहे. 200 ml हे ग्लास आहेत. ही जर आपण सकाळी प्यायली तर म्हणजे नाश्त्याचा जो आयडियल टायमिंग आहे 8:30 ते 9:30, त्याच्यात प्यायली तर आपण 12:30 ते 1:30पर्यंत जेवण घेतलं तरी चालू शकतं. एवढी ही पौष्टिक आणि शरीराला आवश्यक सगळे घटक देणारी स्मूदी आहे.